नमस्कार. विषय असा आहे की एक लहानपणी आपण एक ॲडव्हर्टाईज बघायचो. मला वाटते आता पण ते कधी कधी टी व्हीवर येते की दाग अच्छे होते हैं. तसंच काहीसं या बाबतीत आंब्यामध्ये सुद्धा हे तसंच आहे. हे बघा, हा आता कच्चा आंबा आहे. ह्याच्यावर स्लाइडली डाग दिसत आहेत, हलकेसे डाग दिसत आहेत बघा, बरोबर आहे. पण हेच डाग ना, ज्यावेळी त्याची स्किन पूर्ण पिवळी होते तेव्हा ते डार्क दिसतात. हे बघा, हे मग ते डार्क दिसायला लागतात. हे बघा, म्हणून तो आंबा खराब नसतो. आपण हल्ली करतो काय, चुलीवरचं जेवण खायला बाहेर जातो आणि ऑर्गॅनिक म्हणून बोंबलत बसतो की आम्हाला ऑर्गॅनिक पाहिजे. पण आपण खरंच ऑर्गॅनिक खातोय का? त्याच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल. फुलं वाचवण्यासाठी किंवा फळांची लागवड चांगली होण्यासाठी शेतकरी फवारणी करतो. मग त्याला तुडतडे नसावे, फुलाचं नुकसान होऊ नये म्हणून हे तो सगळं हे करत असतो. पण ती जी फवारणी असते ना, ही पूर्ण झाडाला होत नाही. तर शेवटी फवारणी आतून किंवा बाहेरून करतात. म्हणजे जे झुडपात आंबे असतात ना, झुडपात, त्यांच्यावरती फवारणी पोचत नाही. तर त्या फवारणीचा उद्देश काय असतो की आंबा साफ व्हावा, म्हणून ती फवारणी केली जाते. मेकअप का करतात? तर आपण सुंदर दिसावं, लोकांच्या नजरेत यावं. पण काही लोकांना त्याची गरज नसते म्हणून ते हलकासा मेकअप करतात किंवा करतही नाहीत. ते का वाईट असतात का? तर नाही. विषय कसा होतो, आता हा जो किरकोळ दिसणारा डाग आहे, हा डाग आहे खारीचा. खार म्हणजे काय? सकाळी जो दव पडतो ना, त्याच्यातून एक आमलासारखं थोडंसं चिकट पदार्थ पडतो. तो चिकट पदार्थ या फळांवर पडतो, तो फळांवर तसाच तो चिटकून जातो. अच्छा, हा जो डाग दिसतोय ना, हा डाग आपण पाण्याने पुसू शकतो, पाण्याने तो जाऊही शकतो. पण होतं काय, आंब्याचं आणि पाण्याचं तसा 36चा आकडा आहे. बघा, पाऊस पडला की आंबा खराब होतो. तसं जर ह्याला पाणी लागलं ना, तर आंबा सडण्याचा धोका जास्त असतो. म्हणून तो आम्ही पुसत नाही. पुसून हा तुम्हाला एकदम चकचकीत दिसणार मेकअप केलेला, पण त्याचे सडण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून आम्ही तो पुसत नाही. तर हा तो आता कमी दिसतोय कच्च्यामध्ये, तो पिकला ना की तो मग डार्क दिसतोय. बघा, पिकला की तो, हे बघा, हे डाग डार्क दिसतात. मग लोक काय म्हणतात, नको तो आम्हाला डागी नको, असं नको, तसं नको. पण ज्याच्यावर डाग असतात ना, तो आंबा खरा ऑर्गॅनिक असतो. कारण त्याच्यावर कुठल्याही केमिकल त्याच्यापर्यंत पोचलेलं नसतं, म्हणून तो त्याच्यावरचा डाग तसाच असतो. आता जे जाणकार आहेत ना, होतं काय, ते डागी आंबा कोणी घेत नसल्यामुळे मग आम्ही तो कमी भावात विकतो. आणि जे जाणकार आहेत ना, ते आल्याला विचारतात, बाबा काय डागी आहे का? डागी असेल तर मला दे. मी म्हटलं, लोकांच्या मनातला थोडासा गैरसमज कमी करता येतो का, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. कारण हा जर आता आंबा कापून बघितला ना, हे बघा, हा जो डाग आहे, हे बघा, हा जर आंबा कापून बघितला ना, हे बघा, आंबा पूर्णपणे चांगला आहे. हे बघा, आंबा पूर्ण चांगला आहे. हे त्याच्यावर दिसणारे डाग आहेत, दिसत आहेत डाग. हे डागी आंबा जो खराब म्हणतात, असा जो लोकांचा समज आहे ना, तो फार चुकीचा आहे. हे बघा, हा खराब, हा आंबा चांगला दिसतोय की नाही. त्यामुळे
डाग असलेला प्रत्येक आंबा खराबच असतो, हे चुकीचं आहे. म्हणून आता हा जो डाग आहे बघा, हा जो डाग आहे हा आंबा खराब आहे. इथे जर तुम्हाला मी कापून दाखवलं तर हे इथे हा 100% खराब आहे. हे बघा, जे डागामध्ये सुद्धा फरक आहे. हे जे डॉट डॉट आहेत, जे डाग आहेत खारीचे, तो आंबा खराब नसतो. हा जो परमनंट डाग आहे ना, त्याच्यामुळे हे मी तुम्हाला बोलू की 100% खराब आहे, तो खराब आहे. म्हणजे घेताना थोडासा विचार करून आंबा घ्यायचा. अगदीच जर आपल्याला समजा कळत नसेल ना, तो स्वस्त खराब आहे म्हणून विकतो, हा मुळात समज पहिला मुळातून काढून टाका. त्याच्यावर डाग आहेत म्हणून तो स्वस्त विकतोय, कसं होते मग त्यावेळी आमचा ना नाईलाज होतो. तो मग पिकून खराब होण्यापेक्षा मग ते कोणत्या तरी मुखाला लागू दे, हा आमचा उद्देश असतो. म्हणून म्हणतो की दाग अच्छे होते हैं,